बिहार निवडणुकीच्या आधी सरकारनं 10,000 रुपये महिलांना दिले, त्याचा हा परिणाम असावा। निवडणुकीपूर्वी पैसे वाटणं चिंताजनक। बिहार निवडणुकांच्या निकालांवर शरद पवारांची प्रतिक्रिया। जोजिता वही सिकंदर, पराभव स्वीकारता आला पाहिजे। आम्ही योजना केल्या आणि त्या जनतेला आवडल्या। शरद पवारांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचं उत्तर। बिहार निवडणुकांनंतर भाजपमध्ये मोठे संघटनात्मक बदल अपेक्षित। सूत्रांची माहिती, तर येत्या आठवड्यामध्ये मोठ्या संघटनात्मक फेरबदलांची शक्यता। केंद्र आणि राज्यस्तरीय संघटनेमध्ये सुद्धा खांदेपलट होण्याची शक्यता। मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार। मुंबई काँग्रेसच्या बैठकीत मोठा निर्णय। काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांची माहिती। स्थानिक निवडणुका असल्यामुळे तालुका आणि जिल्हा स्तरावर युती संदर्भात स्थानिक नेत्यांनी निर्णय घ्यावा आणि हा अधिकार त्यांचा। युतीबाबत बोलताना शरद पवारांकडून पदाधिकाऱ्यांना ही मुभा। मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढाव्यात असं वरिष्ठांना सांगितलंय। स्वबळावर लढण्यासंदर्भात आम्ही मित्रपक्षांशीही चर्चा करू। मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांचा बीएमसी निवडणुकीवर स्वबळाचा नारा। मी कट्टर बीजेपी समर्थक असल्यामुळे बिहारच्या विजयाचा आनंद। निवेदिता सराफ यांच्याकडून भाजपचं अभिनंदन। ठाण्यातल्या गडकरी रंगायतनमध्ये बालदिनाचं औचित्य साधून निवेदिता सराफ यांना गंधार गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। काहीतरी हवं असल्याशिवाय निवेदिता सराफ बोलणारच नाहीत, पण सर्वच कलाकार असे नसतात। निवेदिता सराफ यांनी भाजपच्या केलेल्या कौतुकावर किशोरी पेडणेकरांची टीका। निवेदिता सराफ यांना त्यांचं मत व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार। भाजपबद्दल त्यांनी मत व्यक्त केलं असेल तर विरोधकांनी राजकारण करू नये। निवेदिता सराफ यांच्या विधानावर टीका करणाऱ्या प्रवीण दरेकरांचं त्यांना उत्तर। स्थानिक पातळीवर निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी करतोय। पिंपरी चिंचवडमध्ये 128 जागांवर लढण्याची आमची तयारी। निर्णय वरिष्ठ घेतील। शिंदेच्या शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांची प्रतिक्रिया। कोल्हापुरात शिंदे सेनेचे संजय मंडलिक, समरजित घाटगे एकत्र येणार। नगर परिषद निवडणुकीसाठी कागल तालुक्यामध्ये नवी राजकीय समीकरणं। मंत्री हसन मुश्रीफांच्या विरोधामध्ये हे दोघं एकत्र येणार। आम्ही महायुतीमध्ये केंद्रात आणि राज्यामध्ये सुद्धा एकत्र आहोत, पण महाडमध्ये नाही। महाड नगर परिषद निवडणुकीमध्ये मंत्री भरत गोगावलेंकडून स्वबळाचा नारा। प्रताप सरनाईकांच्या मीरा भाईंदर मतदारसंघात गणेश नाईकांचा जनता दरबार। शासन आपल्या दारी या कार्यक्रमांतर्गत जनता दरबार। नागरिकांच्या समस्या आणि मागण्यांचं समाधान करण्यात येणार। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगरात भाजपला धक्का, तर 4 माजी नगरसेवकांसह अनेक कार्यकर्त्यांचा शिंदेच्या सेनेत प्रवेश। रत्नागिरीमध्ये शिंदेच्या शिवसेनेत संघटनात्मक नियुक्त्या जाहीर। राजेंद्र महाडिक यांची जिल्हा संपर्क प्रमुख पदावर नियुक्ती। एकनाथ शिंदेच्या आदेशानं पक्षात मोठे बदल। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये विजय वडेट्टीवार यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी गुन्हे दाखल करा। समितीमधील अधिकारी सुद्धा प्रकरणात सहभागी, त्यामुळे संबंधित समिती रद्द करण्याची वडेट्टीवारांची मागणी।